आज आपण अजिबात पोह्याचं पीठ शिजवणार नाहीयेत। एकही थेंब तेलाचा न लावता मस्त हे पापड लाटून तयार होतात आणि तेलात टाकताच तिप्पट चौपट छान फुलतात। अतिशय सोपी पद्धत सांगितलेली आहे। एकटी बाई सुद्धा बनवायला घेतले ना तरी 1 तासात 1 किलो पापड हे बनवून तयार होतात। तर काही टिप्स आणि ट्रिक्स ह्या रेसिपीमध्ये मी सांगितलेले आहेत, तर रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर लगेच सुरुवात करते। नमस्कार, मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। इथं मी 1 किलो पोहे घेतलेला आहे। आपलं जे रेग्युलर कांदा पोहे असतं तेच पोहे आहे, पण हे पोहे मी एकदा चाळून घेतलेले आहे, कारण की यात बऱ्यापैकी धूळ किंवा कचरा असतो। त्यासाठी आपल्याला हे पोहे आधी चाळून घ्यायचे आहेत। त्यानंतर याला एका कढईमध्ये टाकून 5 ते 7 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत। आता तुम्ही विचार करत असणार, पोहे तर भाजलेलंच असतं तर पुन्हा का भाजायचं? तर याचं आपल्याला पीठ बनवायचं आहे आणि बऱ्याचदा काय होतं, वातावरण नरम गरम असेल तर पोहे सुद्धा वातूड होतं। त्यासाठी आपण इथं हे पोहे भाजून घेणार आहोत, म्हणजे याची पावडर अगदी बारीक तयार मिळेल आपल्याला। 5 ते 6 मिनिटं लो फ्लेमवर भाजून झालेला आहे। आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते गार होण्यासाठी। गार झाल्यानंतर लगेच मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याची एक फाईन पावडर बनवून घ्यायची आहे। पण ही पावडर बनवून झाल्यानंतर लगेच वापरायची नाही, तिला पुन्हा एकदा मैद्याच्या चाळणीने ही चाळून घ्यायची आहे। तर इथं अगदी थोडंसं हे जाडसर राहिलेलं आहे, तर याला मी साईडला ठेवते आणि इथं आपलं मस्त पोह्याची पावडर बनवून तयार झालेली आहे। आता आपल्याला याचे पापड बनवायचे आहेत। हे आधी मी एका वाटीने मोजून घेणार आहे, कारण की आपल्याला परफेक्ट पाण्याचं हे प्रमाण समजायला हवं। त्यासाठी आपण इथं हे एका वाटीने पोह्याचं पीठ मोजून घेणार आहोत। तर हलक्या हाताने दाबून आपल्याला हे पोह्याचं पीठ भरून घ्यायचं आहे। तर साधारण 1.5 वाटी इतकं हे पोहे भरलेलं आहे आणि मी यातलं थोडंसं पीठ हे साईडला काढून ठेवलेलं आहे। का काढलं आहे हे मी तुम्हाला पुढे सांगते। आता एक पातेली घ्यायची आहे। आपण ज्या वाटीने पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने साधारण 1.5 वाटी पिठाला 3 वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे। आता इथं पाणी हे छान कडकडीत गरम होतं, तोपर्यंत आपण लागणारे मसाले बघून घेऊया। तर इथं मी पापडखार अर्धा चमचा, 1 चमचा मीठ, पाव चमचा हिंग, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा। आता हे सर्व मसाले आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि या पाण्याला छान खडखडती उकळ येऊ द्यायची आहे। उकळ आल्यानंतर यात लगेच 1 चमचा तेल टाकायचं आहे। हे सर्व प्रमाण मी पोह्याच्या चमच्याचं घेतलेलं आहे, त्यामुळे सगळ्यांना घेणं इझी होईल। इथं पाण्याला छान खडखड उकळ आली की गॅस बंद करायचा आहे आणि हे पाणी आपल्याला पोह्याच्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता तुम्हाला प्रश्न पडेल, इतकी 3 वाटी पाणी म्हणजे खूप पातळ होईल, तर अजिबात टेन्शन घेऊ नका। पोह्याचं पीठ हे पाणी सगळं ऑब्झर्व करून घेतो, शोषून घेतो, त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे। हे आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर 10 मिनिटं आपण याला झाकून ठेवूया, म्हणजे याची वाफ पिठावर छान फिरेल। 10 मिनिटानंतर बघू शकतात पीठ हे अगदी सॉफ्ट झालेलं आहे, अगदी इझिली याची लाटी बनते आहे। तरीसुद्धा आपण हे पीठ छान चोळून घेणार आहोत। तर इथं मी प्लास्टिक शीट घेतलेलं आहे, तर थोडं थोडं पीठ आपल्याला काढून हे प्लास्टिक शीटमध्ये टाकून अशा प्रकारे चोळून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ अगदी स्मूथ तयार होईल। बाकीचं पीठ हे आपण झाकूनच ठेवायचं आहे, अजिबात त्याच्यावरचं झाकण काढायचं नाही, नाहीतर आपलं पीठ हे कोरडं होऊ शकतं। तर इथं हे पीठ छान चोळून झाल्यानंतर याचा रोल करून घेतलेला आहे। रोल करून झाल्यानंतर चाकूच्या साहाय्याने एकसारख्या ह्या लाट्या कट करून घ्यायच्या आहेत। तर एकसारख्या लाट्या ह्या बनवून तयार झाल्यानंतर लगेच यांना एका डब्यात भरून घ्यायचं आहे आणि जशा जशा आपले पापड लाटायला सुरुवात होते तसे तशी एक एक लाटी काढून आपल्याला हे पापड लाटायला सुरुवात करायची। तर आज आपण अजिबात तेलाचा थेंब ह्या पापडांना लावणार नाही आहेत। तर आपण मगाशी काढून ठेवलेलं थोडंसं पोह्याचं पीठ घेऊन आपल्याला हे पापड लाटून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला पोह्याचं पीठ
लावून लाटायचं नसेल तरीसुद्धा एक छान ट्रिक आहे. घरात आपल्या घरात भरपूर जणांच्या घरात प्लास्टिकच्या पिशव्या असतातच, तर त्या कापून घ्यायच्या आणि त्यावर आपल्याला ही लाटी ठेवून पुन्हा वरून एक प्लास्टिक शीट ठेवायचं आहे आणि हे पापड छान बारीक लाटून घ्यायचे आहेत. तर बघा इथं आपले दोघंही पद्धतीचे हे पापड छान लाटून तयार होत आहेत. तर इथं मी बाकीचे हे पापड भराभर लाटून घेते. तर साधारण 1 ते सव्वा तास लागतो हे पापड बनवायला आणि मी इथं आता अर्धा किलो पोह्याचे हे पापड बनवलेले आहेत. तर याचे पापड जवळपास 70 ते 80 पापड बनवून तयार होतात. बघू शकतात संध्याकाळपर्यंत मस्त हे पापड वाळून तयार झालेले आहेत. अतिशय सुंदर दिसत आहेत. तर लगेच तळायला सुरुवात करते. तर इथं तेल कडकडीत गरम झालं का लगेच यात बघू शकतात तुम्ही पापड मस्त तिप्पट चौपट फुललेला आहे. मस्त रंगही आलेला आहे आणि अगदी हलका फुलका झालेला आहे आणि यातला जो तिखटपणा आहे ना तो अगदी सुंदर लागतो. तर तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यात हे पोह्याचे पापड नक्कीच बनवून बघा. तर बघा अजिबात तेलकट दिसत नाहीत हे पापड आणि बघू शकतात पापड हा छान फुललेला आहे. यासोबतच अजून वाळवण्याच्या रेसिपी मी बनवलेल्या आहेत. त्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्कीच बघा. तर अतिशय सुंदर हे पोह्याचे पापड बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यात हे पापड नक्कीच बनवून बघा आणि कसे झाले आहेत कमेंट्स करायला विसरू नका. भेटूया नवीन रेसिपी सोबत.